नेरळमधील राजमाता जिजाऊ भोसले तलाव परिसरात अघोरी विद्या अथवा जादूटोणा केल्याचा संशय निर्माण करणारा प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पिंपळाच्या झाडाला लिंबू, बिबुआ, खिळे आणि काळा रंगाचा दोरा वापरून संशयास्पद वस्तू लटकवल्याचे आढळून आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकीच्या राजमाता जिजाऊ भोसले तलाव परिसरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येतात. शुक्रवारी 19 जून सायंकाळच्या सुमारास नागरिक फेरफटका मारत असताना जागरूक नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप म्हसकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आलाय. पिंपळाच्या झाडाच्या अर्धवट खोड कापून एक लिंबू त्यावर बिबवा ठेवून खिळा आरपार करून झाडाला ठोकलेला असल्याचे दिसून आले. तसेच दुसरा लिंबू काळ्या दोऱ्याने झाडाला उलटा लटकवण्यात आला होता. त्या लिंबामध्ये चारही बाजूंनी टाचण्या टोचण्यात आल्या होत्या आणि काळा दोरा विचित्र पद्धतीने त्या टाचण्यांमध्ये गुंडाळलेला होता. हा प्रकार नागरिकांच्या सहजासहजी नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी करण्यात आला होता. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून तलाव परिसरात अशा प्रकारच्या संशयास्पद वस्तू आढळण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा, जादूटोणा किंवा आघोरी विद्यांसाठी सार्वजनिक जागेचा वापर होत असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. तलाव परिसर हा नागरिकांसाठी विरंगुळ्याचे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याचे महत्वाचे ठिकाण असताना अशा प्रकारांमुळे भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने परिसरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पोलीस प्रशासनानेही या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांचा शोध घ्यावा आणि अशा प्रकारांना प्रतिबंधक घालावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप म्हसकर यांनी या प्रकाराचा निषेध करत सार्वजनिक ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या कृत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांनी अशा संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राजमाता जिजाऊ भोसले तलाव परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे आणि नियमित देखरेख ठेवणे ही काळाची गरज बनल्याचे नागरिकांचे मत आहे. नमस्कार. आज संध्याकाळी तळ्यावरती फिरताना पिंपळाच्या झाडाला लिंबांना काहीतरी चुका मारलेले दिसले. असे लिंब लावून ठेवलेली हे आगोरी कृत्य मागील काही महिन्यापूर्वी पण करण्यात आले होते. मागे इथे जी देवी आहे ते आपण आज बाजूला बघतोय, त्या देवीची तशी काही लोकांनी नारळ लाल कपड्यामध्ये लिंबू गुंडलून ठेवलेले टाचण्या मारून. असे प्रकार नेहमीच घडत आहेत. लोकांची मानसिकता खूप बदललेली आहे. खूप वेगळ्या प्रकारे लोक इथे आगोरी कृत्याचे काम करत आहेत आणि इथे नेरळ ग्रामपंचायतचं पण याच्यावरती इथे लक्ष राहिलेलं दिसत नाहीये. कारण की काही ना काहीतरी इथे नवीन नवीन घटना घडतच असतात. कोण ना कोण काहीतरी करून इकडे तळावरती करायला येत असतात. का करतात, कुठल्या उद्देशाने करतात काय माहिती नाही. इथे दुसरा पण कोणता एखादा प्रकार अनुचित घडू शकतो. तर त्यासाठी नेरळ ग्रामपंचायतला विनंती आहे, लवकरात लवकर इथे पूर्ण तळावरती सीसीटीव्ही लावून घ्यावे. त्याच्याने जेणेकरून कमीत कमी कोण येतो कोण जातो एवढं लक्ष तरी राहील. कारण की संध्याकाळच्या नंतर इथे पूर्ण काळोख असतो आणि तेव्हा कुठे काय घडतो, कोणी येऊन बसतो, कोण काही पार्ट्या करतात, धूम्रपान वगैरे करतात, या गोष्टी पण चालतात. इथे संध्याकाळचे ज्येष्ठ नागरिक, सकाळची मॉर्निंग वॉकला खूप लोक असतात आणि सर्वांना आज हेल्थ ही सर्वात महत्वाची राहिलेली असल्यामुळे खूप लोक इथे हेल्थच्या हिशोबाने वॉक करायला येतात. सकाळी संध्याकाळ दोन्ही टाइम वॉक करायला लोक येत असतात. खूप महिला असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, लहान मुलं असतात. तर त्यांना काही कुठली बाधा पोचायला नको म्हणून ग्रामपंचायतीने तिकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने यांना सहकार्य करावं.